म्हणजे काय? दिशा सालियनचे वडील असं सांगतात की त्यांच्यावर सामूहिक अत्याचार झाला होता त्यांच्या मुलीवर. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की त्यांच्या मुलीची बॉडीची जो पोस्टमॉर्टम होती त्याच्यामध्ये 3 दिवस घालवला गेला. 8 तारखेला त्यांची मृत्यू झाली आणि 11 जूनला पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू झाली. हा चुकीचा बाब आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांची बॉडी जो सापडली तो बिल्डिंग पासून, तो जो एक मल्टी स्टोरी बिल्डिंग होती ज्याच्याबद्दल एक असा स्टोरी निर्माण केला गेला की त्यांनी कुदी मारली आणि तिकडे जागेवर वारली. त्यांना असा प्रश्न उपस्थित केला आहे की तो बिल्डिंग पासून 25 फीट लांब त्यांची बॉडी होती. त्यांच्या बॉडीवर, त्यांच्या शरीरावर काही असा जखम नव्हता आणि तो नग्न अवस्थे होती असा प्रत्यक्षदर्शीची रिपोर्ट पण आहे. म्हणजे एक मोठा कट कारस्थान होता, एक कॉन्स्पिरसी होती. याच्यामध्ये खूप मोठे मोठे लोक होते, तरीही त्याची चौकशीवर जास्ती जोर नाही दिला गेला. त्यानंतर सुशांत सिंग राजपूतची आत्महत्यावर मृत्यू झाली. त्याच्यावर एक वेगळा प्रश्न निर्माण झाला. त्या विषयाला सीबीआय कडे सोपवली गेली. सीबीआयने आताच एक क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि सीबीआयने सांगितलं की कोणाचाही हात त्यांच्या आत्महत्याच्या मागे नाही आहे. जेव्हा आदित्य ठाकरेच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये एक रिट पिटिशन फाईल झाला, तेव्हा आदित्य ठाकरेंनी असा एक रिप्लाय दिला की माझा एक्झोनरेशन झालेला आहे, सीबीआयने क्लीन चिट दिलेला आहे. पण दिशा सालियनचे मृत्यूचे केस सीबीआय कडे कधीही नव्हती. सीबीआयने कधीही इन्व्हेस्टिगेट केला नाही. तो केस मुंबई पोलीसमध्ये. म्हणजे एक खोटा अफिडेव्हिट त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये दिलेला आहे. अजून त्याच्यावर कारवाई चालू आहे. एक दिशा सालियन बद्दल जो एक षडयंत्र निघून येतो, म्हणजे याच्यामध्ये ड्रग्सचा रॅकेट आहे. एक समीर खान म्हणून एक व्यक्ती अरेस्ट झालेला होता त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की समीर खान यांच्या DAPP कंपनीला